अंकल किती वाजले? 1:45. आज क्या तारीख है? सेम हो गया ऍडमिशन झाला. अरे तुम तो नहीं बोल रहे थे भाई, कैसे का एडमिशन हो गया? असं झाला सरप्राईज. अंकल हागी वाव. सो वन ऑफ द मोठा काम, बिगेस्ट काम. तर आज स्नोईचं ऑफिशियली स्कूलला ऍडमिशन झालंय. हे ब्लॉगचा स्टार्टिंगलाच सांगतो कारण की काही शूटच केलं नाही आहे. ठीक आहे, हा ते करू पण शकत नव्हतो फॉर प्रायव्हसी रिझन्स. पण आज आपण डिस्कस करणार आहे की काय कसं का, म्हणजे जास्त नाही, फक्त आम्हालाही जास्त आयडिया नाही. ओके, पण जे आम्ही थोडं एक्सपिरियन्स केलं ना ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू की CBSE, ICSE और स्टेट बोर्ड की कुठलं बेस्ट आहे किंवा काय आहे किंवा काय फॅक्टर कन्सिडर करायला पाहिजे. आणि आम्ही फक्त बोर्ड कुठलं सिलेक्ट केलं ते आम्ही सांगू. स्कूल ऑब्व्हियसली नाही शेअर करू शकत सगळे डिटेल्स, बट हा आम्ही काय फॅक्टर्स कन्सिडर केले. टिक मार्क, चेक चेक चेक. आणि जर तुमचे पण मुलं स्नोईचे आहेत किंवा तुम्ही आता या फेजमधनं जात आहेत की स्कूल ॲडमिशन करायचे, सो माइट बी दिस व्हिडिओ विल हेल्प यू. सो लेट्स सी. ओके, आता जरा फ्रेश होतो, हीट करतो कारण की जेवण केलं नाही आहे. खूप भूक लागली, भयंकर भूक लागली. ठीक आहे, तर आपण जरा निवांत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करून घ्या. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन आफ्टर अ व्हेरी व्हेरी लॉंग टाइम ॲक्च्युली. सो स्नोई होते रेडी. आणि स्नोई कशासाठी रेडी होतीये? स्नोई कशासाठी रेडी होतीये? अगं अगं स्नोई कशासाठी रेडी होती? स्कूल चालली आहे. स्कूल चले हम, स्कूल चले हम. स्नोई डब्बा दाखव तुझ्या. स्नोईचा डब्बा दाखव. टिफिन. सॉरी, पप्पा मराठी शाळेचे आहे ना. बघा, शाळेसाठी नवीन. ऍक्च्युली आज तिचा पहिला दिवस नाही, काल पहिला दिवस होऊन गेलाय. पण काल आपण जास्त काही शूट केलं नाही. मी पहिल्या दिवसाचे काही क्लिप्स टाकून दिले, तुम्ही बघा नंतर. पण हा तिचा टिफिन आहे अशा मस्त. हा तर ते टिफिन अशा याच्यात स्पून पण आहे. शाबा, थांब, मला काय बनवलंय टिफिन मध्ये. 1 2. वाव, इथं नाही ईट करायचंय बेटा शाळेमध्ये. चला चला, इथं लागली लगेच चम्मच पकडून खायला. चल बंद करून दाखव. कर बंद. नाही झालं, नाही बंद नाही झालं अजून, आत्ता बंद झालं. चला चला, हळू 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 हळू. शनी, हा चला पाणी भरून देऊ स्नोईच्या बॉटलमध्ये. चला, याच्यात बॉटल डब्बा येऊन गेला. ॲक्च्युली याच्याकडे खूप अशी चांगली बॅग आहे पण ही छोटी आहे. अशी काववाली आहे पण ही छोटी आहे. आणि एक सशावाली बॅग आहे, तिची चेन खराब आहे तर ते घेऊन जावं लागेल. रुमाल लावला की मम्मा होतो, रुमाल खूप मोठा आहे पण दुसरा आहे ना, का नाही लावू देत? सगळे तिथे छोटे बेबी लावतात. चला चला, बॅग भला पटपट पटपट. तर आता ही बॅग घेऊन जायला लागणार आहे आजचा दिवस. बाय द वे स्नोई, पहिले 2 डेज मम्मा पापा सोबत बसायचे. तर काल आम्ही पण बसलो होतो दोघं, स्नोई पण बसली होती आमच्या सोबत. चलो जय जय कला पटकन. जॉइन युअर हँड्स. व्हेरी नाईस. जय जय घे. हा माझ्या, व्हेरी गुड गर्ल. बाय करून दे जय जयला. जय जयला ग. चला चला, आता शोनीच्या फर्स्ट डे ऑफ स्कूल. चलो, ये फर्स्ट डे ऑफ स्कूल. शोनी कुठं चालली? शोनी कशी आहे? शोनी काय आहे? शोनी आहे. शोनी गुड गर्ल आहे. हा, शोनी स्कूल जाते. चला शोनी स्कूल. बाय कर. चलो चलो. बिफोर गोइंग अहेड इन दिस व्हिडिओ, आपण आज बोलणार आहोत स्नोईच्या न्यू चेअर बद्दल, जी आहे लवलॅबची हाय चेअर विथ व्हील्स विच हॅज 4-in-1 फंक्शन. तर आम्ही थोडीफार इथं बसवून दिले. इन्स्टॉलेशन एकदम इझी, एवढ्या छोट्याशा बॉक्समध्ये येते, एवढे सगळे पार्ट्स असतात. तर तिला आधी इथे म्हणे की व्हील्सवाली लावून द्या. तर आपण तिला लावून दिलंय. रिमुवेबल डायनिंग ट्रे, हा वरचा ट्रे हा रिमूव्ह जातो, याला बसू शकतो. त्या ट्रेला तुम्ही बसू शकतात, काढू शकतात. तर हा जो ट्रे आहे याच्यावरती समजा तिने हीट करताना जे काही इथं सांडलं तर हे तुम्ही असं रिमूव्ह करू शकता, याला वॉश करू शकता. वॉश 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 वॉश. आणि परत स्नोई त्याच्यावरती ईद करू शकते. त्याला खाली व्हील्स आहेत, जर तुम्हाला दिसत असेल व्हील्स आहेत, तर स्नोई इकडनं तिकडनं येऊ जाऊ शकते या व्हील्समध्ये मस्तपैकी. ठीक आहे, मागे ओके ओके. मागे हे मस्त असं बघा प्रिंटेड कापड आहे जे वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ म्हणजे पाणी पडलं, दाढ पडली, फूड पडलं, काही पण पडलं, ओल्या फडक्याने जरी आपण फक्त वाईप आउट केलं तरी ते क्लीन होऊन जातं इझिली. हे पण रिमुवेबल आहे बाय द वे. याला तुम्हाला जर वॉश करायचं असेल पूर्ण तर याला तुम्ही काढून वॉश करू शकतात. खाली व्हील्स आहेत. तर हे लोअर लेवलला झालं. आणि तुम्हाला जर हाईट वाढवायची असेल
तर त्याच्यासाठी हे पाईप्स दिलेत. हे पाईप्स या 4 कॉर्नरला आहेत. तर तिथं तुम्हाला हे पाईप्स लावायचे आहेत आणि त्याच्यासोबत त्याच्या खाली हे स्टॉपर दिलेत आणि हा फूट रेस्ट पण दिला आहे, जे तुम्ही खाली असं तिला पायाला आरामात ठेवण्यासाठी करू शकतात. इझी टू यूज आहे, इझी टू इन्स्टॉल आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि स्नोईला खूप आवडतो. स्नोई कशी आहे चेअर? कशी अशी करून दाखव मग. कशी आहे? छान छान आहे ना? शोनीला आवडली चेअर. अच्छा बाय द वे याच्यात हे सेफ्टी पॉईंट पण आहेत जे मी तुम्हाला सांगायलाच विसरलो. तर इथं सेफ्टी पॉईंट पण आहेत. हे बघा इथं सेफ्टी पॉईंट पण आहेत, म्हणजे बेबी पडायला नको, हालचाल केली इकडे तिकडे काही ढुंकून बघायला जाते तरी ते पडणार नाही. तर त्याच्यासाठी इथं बकल्स आहेत, हार्नेस आहेत जे तुम्ही टाईट करू शकतात आणि याच्याने ते बाहेर पडणार नाही. तर सेफ्टी पण ऑन पॉईंट आहे. शॉप आहे हां. तर चलो मी स्नोईसोबत स्टिकर खेळतो, तिची ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट करवतो आणि तुम्ही तोपर्यंत ही चेअर नक्की विकत घ्या. रिमेंबर द नेम लव लॅब, हाय चेअर विथ व्हील्स, 4-in-1 फंक्शन. ऑल द डिटेल्स आर इन डिस्क्रिप्शन. सो आपण भेटू हे संपल्यावर थोड्या वेळात. सो थँक्यू लव लॅब. ओके लंच ब्रेक झाला आहे. शोनी ईट करतीये. काय करते शोनी ईट? होनी आज नाही चांगली राहिली, बिचारीला भूक लागून गेली होती. दूध नाही पिलं ना घरी, दूध नाही पिला आज, ऐकत नाही ती छोनी कधी कधी आमचं. आता तिचं झाला ब्रेक, झाला ब्रेक नंतर मग परत कंटिन्यू होईल. चलो 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 स्नोय रेडी. कशी रेडी झाली छोनी? किती हुशार आहे. अरे बापरे, चप्पल काढते ती परत जागेवर ठेवते. अच्छा हो बघा हे तिचं हे आम्ही शिकवलं नाही. हा ते बघून शिकली आहे. व्हेरी गुड स्नोई, व्हेरी गुड. तिला हे चप्पल सांगितलेत घालायला, तर ते जुने म्हणजे हे नवीन ॲक्च्युली, हे काढून मोठे आहेत ते थोडे. ठेवून दे बेबी, ठेवून दे तिथं. हां ओके क्लोज कर. हां आता हे घालून घे. व्हेरी गुड. शोनी इज द स्मार्टेस्ट. ओ शोनी रेडी. दाखव. बोल चुडिया, बोल कंगना. राऊंड अँड राऊंड फिरून दाखव. ओ आता कुठे चालले एवढं रेडी होऊन, ते पण सांगून दे. एवढं रेडी होऊन आम्ही चाललोय मंदिरात, कारण की आज आहे रामनवमी प्लस स्वामीनाथ बाबा जन्मजयंती. दोघं खूप शुभ दिवस, चांगले दिवस आहेत. तर आज आपण जाणार आहे मंदिरात. खूप दिवसांपासून चाललो होतं प्लॅन, पण तो आज एक्झिक्यूट होतो. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला दर्शन घ्यायला. स्नो मज्जा तिकडे बघा, मंदिरात जायचं दर्शनाला. पण आमच्या देवीला जम्पिंग दिसून गेला. आता पूर्ण जम्पिंगचे मजे घेईल, त्याच्यानंतरच जाईल. हळू ये वाव. मी मगाशी विचार करत होतो की आय डोंट नो, तू तर बसली असशील ना याच्यात. मी लहानपणी मिडल क्लास ब्रेन, माझा जुने दिवस आठवतात मला. लहानपणी इच्छा राहायची पण पैसा नव्हता बिलकुल. पण लहानपणी कधीच बसलो नाही. आता मोठं झालोय, इच्छा अजून पण आहे, पैसा पण आहे, पण बसू नाही शकत. चलो बेटा चला. बापरे भयंकर प्रचंड एकदम. मला ते दिवाळीला आपण जे गेलो होतो ना पुण्याहून सुरतला बाय कार, त्या दिवसाची आठवण येऊन गेली. इतकी भयंकर ट्रॅफिक आहे. आम्ही आता नरेमध्ये, आम्ही गेस 7:45 निघालो असणार ना. 7:45 निघालो मंदिरामधनं घरी जायला. आम्ही आता मंदिराच्या समोरच आहे, पूर्ण अवतीभोवतीच फिरतो. इतकी भयंकर ट्रॅफिक आहे पुणे मुंबई एक्सप्रेसला, एकदम भयंकर. मग आम्ही बघितलं की बाबा हे 1-1.5 तास काही ट्रॅफिक क्लिअर होणार नाही आहे. इथं जवळच एक हॉटेल होती, गाडी लावून दिली साईडला. म्हटलं चला आपण ना आता काहीतरी इथं पेटपूजा करून घेऊ, कारण की 1-1.5 तास 2 तास ट्रॅफिकमध्ये थांबण्यापेक्षा जेवण तरी होऊन जाईल. मग वाटलं लेट जरी झालंच तो देख लेंगे.
पण खूप खूप वाईट अनुभव. आणि तुम्हाला मेन माहिती आहे का, मेन प्रॉब्लेम, मेन चॅलेंज काय आहे, मॅडमांची उद्या स्कूल आहे. स्नोईचा फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे उद्या ऑफिशियल, म्हणजे ज्याच्यात आम्ही दोघं नसणार आहे. आणि असं हे होऊन गेलं आहे, सगळं कार्यक्रम वाढून गेला आहे. बट ठीक है, आता वही ना, आपदा में अवसर का ये अभी हमने प्रयास किया है. आपदा आहे बाहेर, आम्ही इकडं अवसर त्याला कन्वर्ट करतोय, जेवण करून घेऊ आणि मग निघूया. ठीक आहे, टाईम वेस्ट नाही करत, इन्व्हेस्ट करतोय. कारण की मॅडमांना टाईम टू टाईम जेवण लागतं आणि जी की खूप चांगली सवय जी त्या फॉलो करते. तर मला वाटतं चल ॲटलीस्ट आपण जेवण तरी करून घेऊ. ओके, मग अशी आम्ही पोचून गेलो होतो अराऊंड 10 वाजेच्या आसपास. बरं झालं आम्ही तिथं जेवलो, थांबलो, टायमाशी पोचलो. पिवानी स्नो झोपून गेली, मी पण आता जातो झोपायला. पण म्हटलं ब्लॉग तुम्हाला अपडेट देऊया. आता उद्या आहे स्नोईचा फर्स्ट डे ऑफ नर्सरी. ठीक आहे, तर जाऊ उद्या आणि त्याच्यानंतर आपण डिस्कस करू. जे ब्लॉगचं स्टार्टिंगपासून तुला सांगतो की आम्ही काय चूज केलं, का चूज केलं आणि कुठले फॅक्टर्स डोक्यात ठेवून स्नोईची जी काही शाळा आहे ती कुठल्या बेसिसवरती चूज केली आहे आणि कंपॅरिझन मे बी CBSE, ICSE आणि स्टेट बोर्डमधलं ते आपण उद्या डिस्कस करून निवांत. कारण की खूप थकलो, खूप दमलो आहे आणि आय वॉन्ट की पिऊ पण सोबत त्या डिस्कशनमध्ये असेल तर बरं होईल. ओके चलो, आय गेस दॅट्स इट. आपण उद्या सकाळी भेटू आता. बाय. सकाळचे 6:45 वाजले. पिऊ तर आय गेस कधी उठली पिऊ? तू कधी उठली? 6ला उठली आणि स्नोई आता उठली आहे. स्वतः उठली ती, कारण की काल 9:30लाच झोपून गेली होती आणि म्हणते निन्नी छांपली. नो निन्नी, बरोबर 9 तास झोपली ती. सो लेट्स गो, चला तयारी करूया. काय झालं बेबीला? काय कोणाच्या स्कूल आहे आज? हा, छोनी कशी एन्जॉय करणार आहे की नाही, की काय करणार आहे? एन्जॉय करायचे बेटा, तिथं किती खेळायला आहे, टीचर किती छान शिकवते. कलर करायचं, हा ऍक्टिव्हिटी राहणार, कलर राहणार. आणि कशी म्हणाले, हॅलो टीचर, गुड मॉर्निंग अशा म्हणायचं. कशा म्हणणे शोनी? गुड मॉर्निंग. चल, हो स्नोईला सोडून आलो आणि तुला म्हटलं चल तुला को चाय डेट पे लेके जाता हूँ. चाय डेट सकाळी 8:30 वाजलेत. कसं वाटतंय मम्मा? आता पहिले जेव्हा डेकरला गेली होती त्या दिवशी फार वाईट वाटलं होतं मला. हां, पण आता ठीक आहे, मला तर सवय आहे, पण तिच्यासाठी नवीन होतं. तर ती रडली, पण होपफुली तिला शाळेत जायला ती एक्साइटेड होती. ती घरून निघताना रडली नाही. सो हो जाएगी वो सेटल. पण आय एम फीलिंग नॉर्मल. पण ते डे केअरचा फायदा झाला ऍक्च्युली आपल्याला खूप. सो शाळेच्या आधी आयदर डे केअर, प्ले ग्रुपच्या आधी तरी डे केअर. म्हणजे तुम्ही जर स्कूलमध्ये टाकायचा विचार करत असाल तर पहिले घराच्या आजूबाजूला छोटे डे केअर वगैरे जिथे असतील तर तिथे 2 तास तरी ठेवा. नाही, मी म्हणतो हे आपण जरा इन डिटेल घरी जाऊन डिस्कस करू. आपलं राहूनच गेलंय. ठीक आहे, तर आम्ही चाय संपवतो. तुम्ही पण तुमचा चहा नाश्ता काय असेल ते घेऊन बसा, कारण की इंटरेस्टिंग डिस्कशन होणार आहे. हो जाए, चलो मिलते हैं चाय ब्रेक के बाद. चीयर्स. ओके चलो, 12 वाजलेत गडडात. आमचे नाही, कारण की वी हॅड गुड डे. हां, येस, होपफुली स्नोईचा पण गुड डे असेल. गुड डे असेल. ते गुड डे तिला विचारू. गुड्डीला आपल्या गुड्डीला विचारू गुड डे होता की नाही. ठीक आहे, आता मी निघतो तिला घ्यायला. कार घेऊन जातो, कारण की आता ऊन वाढलेलं आहे. तर तिचा 8 ते 12 असतो टाईम, म्हणजे 8:15 आतमध्ये जात, 12:15 सोडतात. सो ना विल गो, विल टेक. आणि तिलाच विचारू आपण की गुड्डीचा गुड डे होता का नॉट सो गुड डे होता. ठीक आहे, गुड्डीचा भयंकर गुड डे होता वाटतं. गुड्डी झोपूनच गेली डायरेक्ट. दमली ती बिचारी, कारण की सकाळी लवकर उठली आणि आज ऍक्टिव्हिटीज पण केल्या असतील, खेळली पण असेल, शेवटी खाली ग्राउंडला पण खेळली.
डबा पण खाल्ला तिने सगळा 2 इडली होत्या त्याच्यातनं आय गेस 1 इडली राहू दिली आणि ती आता 1 रस्त्यात खाल्ली की मला भूकी लागली आहे. तिने आता खाल्लं. तिला म्हटलं तिला झोपू दे, उठल्यावरती जे काय असेल खाऊ पिऊ घाललं तर तेव्हा करू. ओके, तर रात्रीचे 12 वाजून गेले. तर ॲक्च्युली झालं असं, आम्ही डिस्कशनला बसलो मी पिऊ की कुठलं बोर्ड बेस्ट आहे, काय पॉईंट्स आहे काय नाही. पण तो व्हिडिओ इतका मोठा होऊन गेला कारण की सगळेच पॉईंट्स कव्हर केले मी त्याच्यात बऱ्यापैकी. सो नाव आय एम थिंकिंग की तो याच्यात मर्ज करण्यापेक्षा तो ॲज अ एक सेपरेट व्हिडिओ म्हणूनच टाकणार आहे मी. सो लेट्स कन्सिडर दॅट विल बी गो ॲज अ पॉडकास्ट मे बी, की त्याच्यात बसून सगळ्या पॉईंट्सवरती डिस्कस करतोय आम्ही. सो येस, तो व्हिडिओ सेपरेटली येईल, बट हा व्हिडिओ इथंच आपण संपवू. तुम्ही कुठलं प्रेफर करणार आहे, ICSE, CBSE और स्टेट बोर्ड? व्हॉट आर युअर थॉट्स? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आपण व्हिडिओ पुढचा लॉग खूप एक्साइटिंग असणार आहे. सो डोंट मिस इट. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. सी यू सून.